समर्समध्ये जास्त मॉइश्चरायझर नाही लावायचा, कारण ऑइल ऑटोमॅटिकली येत असतं. मॉइश्चरायझर क्लेन्झिंग झालंय का? तुम्ही इवेंटला कुठे बाहर आहात, अगर आपको क्लिनजिंग करना है तो ऐसे वेट वाइप्स आते हैं. ओके, तो वेट वाइप से क्लीन करके फिर मॉइश्चरायझर लगाएंगे. मेकअप शुगर आणि करते आणि आज आपण हे मेन पॉईंट्स बेसिकली घेणार आहे. स्किन केअर, मेकअप कसा करायचा आणि प्रॉडक्ट कसे चूज करायचे तुमच्या स्किन टाईपच्या. आणि फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू पूनमताई फॉर गिविंग दिस अपॉर्च्युनिटी. समर्समध्ये जास्त मॉइश्चरायझर नाही लावायचा, कारण ऑइल ऑटोमॅटिकली येत असतं. मॉइश्चरायझर क्लेन्झिंग झालंय का? तुम्ही इवेंटला कुठे बाहर आहात, अगर आपको क्लिनजिंग करना है तो ऐसे वेट वाइप्स आते हैं. ओके, तो वेट वाइप से क्लीन करके फिर मॉइश्चरायझर लगाएं. हा एक आहे, ठीक आहे. ह्याच्यामधले सगळे ब्राऊन शेड्स आहेत. हां, आणि तुम्हाला जर थोडं सेट म्हणजे हा पण हुडाचाच पॅलेट आहे आणि थोडे लाईट शेड्स हवे असतील. आता जो ट्रेंडिंग सगळे युजली हे शेड जास्त वापरतात. हा एक हुडा नॉटिकल म्हणून हा एक आहे आणि हा आहे हुडा एम्पावर्ड. एक बार नाम बताओ ना. हुडा ब्यूटी. ये वाला जो ब्रांड है ये थोड़ा महंगा ब्रांड है. अगर आपको थोड़ा सस्ता वाला चाहिए तो शुगर या मेबलिन के भी आते हैं, वो भी यूज़ कर सकते हो. ठीक है. और सेल्फ मेकअप के लिए ज़्यादा महंगे ब्रांड्स की ज़रूरत नहीं. और आई शेडो पैलेट आप एक लोगे तो काफ़ी टाइम तक चलता है. ठीक है. सो ज़्यादा 5-6 हज़ार का आई शेडो वगैरह लेने का कोई ज़रूरत नहीं, बिकॉज एक शेडमध्ये पण भरपूर चालतं. आणि असे छोटे पण येतात 2-2 शेडचे आय शेडो. ठीक आहे. तर ते 2 छोटे छोटे शेड्स असतात. एक ब्राऊन, तुम्ही कुठले वापरता, मोस्टली पिंक आणि ब्राऊन आणि ब्लॅक असे 3 शेड जरी असतात